नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, एमपीएससी गट व पूर्व परीक्षा नुकतीच जाहिरात आयोगानं टाकलेली आहे. तर ही एमपीएससी पूर्व जी आपली होणार आहे 14 जूनला परीक्षा होणार आहे. पण 10 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. आता लक्षात ठेवायचंय, बरेचसे विद्यार्थी आहेत जे सध्या नवीन तयारी करत असतात किंवा नवीन विद्यार्थी असतात, लास्ट इयरला अपिअरिंग असतात. तर त्यांच्या मनामध्ये एक शंका असते की सर फॉर्म भरायचा कसा. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण काय करूया, तर एमपीएससीच्या पूर्ण प्रोफाईलवर जाऊन आपण किंवा वेबसाईटला जाऊन आपण फॉर्म कसा भरू शकतो हे आपण स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. प्रत्येक आपल्या स्लाइडवर तुम्ही जसा फॉर्म ऑनलाईन भरता त्या ठिकाणी आपण बरोबर स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत. तत्पूर्वी लक्षात ठेवायचं मित्रांनो, विद्यार्थी नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, तर महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला एकलव्य बॅच लॉन्च केलेली आहे. आगामी सध्या तर गट व पूर्व परीक्षा आहे, पूर्व असेल, मुख्य असेल किंवा गट क सुद्धा जी येणार आहे आगामी काळामध्ये, त्याची सुद्धा पूर्व आणि मुख्य परीक्षा तयारी आपण या ठिकाणी सविस्तर करून घेणार आहोत. मित्रांनो, याची ऑफर फी आपण सध्या कमी केलेली आहे. एकदा व्यवस्थित पाहू शकता किंवा तुम्हाला कोणताही डाऊट असल्यास तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता. हा आपला व्हॉट्सअपचा क्रमांक आहे, संपर्क साधा, बॅच बद्दल माहिती घ्या. सध्या आयोगानं एमपीएससी ची जी गट व पूर्व परीक्षा जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये सध्या 3 संवर्ग आहेत. त्यामध्ये पीएस आहे, एसटी आहे आणि एसओ आहे आणि आगामी काळामध्ये काही संवर्ग वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. मित्रांनो, आपण सुरुवात करूया. आता बघा, जेव्हा तुम्ही सुरुवातीला एमपीएससी ऑनलाईन किंवा तुम्ही गुगलला सर्च कराल की बाबा एमपीएससी वेबसाईट किंवा एमपीएससी फॉर्म किंवा कुठलंही करा, तुम्हाला सुरुवातीला असा एक जेव्हा क्लिक करा तुम्हाला सुरुवातीला असा एक एमपीएससीचं एक होम स्क्रीन येईल. आता लक्षात ठेवायचंय, जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी कोणत्याही प्रकारची स्वतःची एमपीएससी प्रोफाईल केली नसेल त्यांनी लक्षात ठेवायचं, इथं त्याच्या खाली सुद्धा इथे दिलेलं आहे किंवा याच्या खाली सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्टर करता म्हणजेच काय, ज्यांची प्रोफाईल नाही, ज्यांनी यापूर्वी कधीही एमपीएससीचा फॉर्म भरलेला नाही, त्यांनी सुरुवातीला स्वतःची प्रोफाईल काढावी लागेल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रोफाईल काढल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी लॉग इन किंवा त्याला आपण काय म्हणूया, तुमचा रजिस्टर ईमेल आयडी, तुमचा इथे लॉग इन या ठिकाणी होणार नाही. तुम्हाला पहिल्या सुरुवातीला प्रोफाईल काढावी लागेल. प्रोफाईल काढत असताना तुमचा चालूचा मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरला ओटीपी येईल. पुन्हा तुमचा ईमेल आयडी, त्या ईमेल आयडीला सुद्धा ओटीपी येईल. एकदा सबमिट करा आणि प्रोफाईल क्रिएट करून घ्या. प्रोफाईल मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर असेल, मोबाईल नंबर असेल आणि वैध ईमेल आयडी असेल. या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. लक्षात ठेवायचं, कारण आधार कार्डचा सगळा डेटा या ठिकाणी तुमच्या प्रोफाईलला येणार आहे. आता प्रोफाईल सुद्धा काढून घ्या. आता लक्षात ठेवायचं, प्रोफाईल तुमची प्रॉपरली निघाल्यानंतर तुम्ही जेव्हा अप्लाय कराल तुम्हाला सुरुवातीला एमपीएससीच्या पूर्ण वेबसाईटला जाऊन लॉग इन करावं लागेल. लॉग इनला क्लिक केल्यावर तुम्ही बरोबर या ठिकाणी असे याल. आता बघा, इथे लॉग इन डिटेल्स आहेत. तुम्ही जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही जो रजिस्टर्ड ईमेल आयडी ठेवलेला आहे तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, कारण का तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तिथं तो फिलअप करावा लागेल. आता लक्ष द्या, तुम्हाला एकतर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तुम्ही या ठिकाणी ईमेल टाकू शकता किंवा तुमचा जो सुरुवातीला तुम्ही प्रोफाईल क्रिएट करताना जो मोबाईल नंबर दिला असेल 10 अंकी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड, जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रोफाईल क्रिएट कराल तुम्ही स्वतः एक पासवर्ड चांगला सिलेक्ट करा. स्ट्रॉंग पासवर्ड असावा. लक्षात ठेवायचं, ज्यामध्ये तुमचं अक्षर चालतील, अल्फाबेट चालतील, एखादं मोठं सुद्धा चालेल, कॅपिटल असेल तरी सुद्धा चालेल, एखादा नंबर सुद्धा चालेल किंवा त्याच्यामध्ये एखादं तुमचं स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅशटॅग असेल, डॉलरचं चिन्ह असेल किंवा अजून काय असेल, तुम्ही तो प्रॉपरली करायचा आहे. पासवर्ड फिलअप करायचा आहे. आता ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर, पासवर्ड फिलअप केल्यानंतर लॉग इन केल्यावर तुम्ही बरोबर अशा एका पेजला याल. आता हे तुमचं स्वतःच, हे सगळ्यांना असंच असणार आहे, पण लक्षात ठेवायचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं आपापलं लॉग इन डिटेल्स वेगळे असणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचं आपापलं असं पेज वेगळं असेल. म्हणजे हे कॉमनच असेल तुमचं. त्या ठिकाणी काय असणार, फॉर एक्झाम्पल बघा, आता होम म्हणजे सुरुवातीची माहिती, प्रोफाईल क्रिएशन. आता ज्यांनी प्रोफाईल क्रिएट केली नसेल, बघा मी सुरुवातीला काय म्हटलं, मोबाईल नंबरला ओटीपी, तुमचा मोबाईल नंबर व्हॅलिड झाला. ईमेल आयडीचा ओटीपी, तुम्ही ईमेल आयडीला चेक करा, तुमचा तिथे दाखवून द्या, तो तुमचा व्हॅलिड झाला. ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, प्रोफाईल क्रिएशन करावी लागेल. आता ज्यांची प्रोफाईल क्रिएट पूर्णपणे झालेली आहे त्यांनी लक्ष द्यायचं, त्यांना काय करावं लागेल, तर तुम्हाला सध्या ऑनलाईन ऍप्लिकेशनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय, सध्या गट ब जी आता पूर्व परीक्षा आलेली आहे, जो आपला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म कधीपासून भरायचा आहे, तर 10 एप्रिल म्हणजे फॉर्मला सुरुवात झालेली आहे ते 30 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत. असं लक्षात ठेवायचं, 11:59 रात्रीचे. ठीक आहे, पण एवढा वेळ लावायचं नाहीये. आपण 2-3 दिवसामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी एकदा व्यवस्थित बघा. ठीक आहे, ओके. आता ऑनलाईन ऍप्लिकेशनला क्लिक केल्यावर मला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे, जसं की आता एमपीएस सध्या एकच पद आहे, तर ते असं येतं बघा डायरेक्टली. तर ही ऍड चा दिनांक 10 एप्रिल 26
ओके. महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रित गट ब, ओके, सेवा परीक्षा पूर्व परीक्षा 2026 महाराष्ट्र गट ब या ठिकाणी त्याचं देवनागरीमध्ये नाव येणार, मराठीमध्ये. आता लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा इथं व्ह्यूला क्लिक कराल, हे कशात चाललंय, तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशनला क्लिक केल्यावर इकडे तिकडे जायचं नाही, कारण विद्यार्थी नवीन असतात, एखाद्या वेळी काही प्रेस होतं, काही समजत नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळं व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरून घ्या. व्ह्यूला क्लिक केल्यावर तुम्ही बरोबर या पेजला जाल. बघा, व्ह्यूला क्लिक केलं, कारण का सध्या आयोगानं हीच फक्त आता जाहिरात त्याची प्रसिद्ध केलेली आहे. आता इथं लक्षात ठेवायचं, तुम्ही पुन्हा ह्याच सेक्शनला आहात. व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला इथे बघा, डेट ऑफ ऍप्लिकेशन 10 एप्रिल, लास्ट डेट आहे 30 एप्रिल. ओके. आता त्यांनी मुद्दाम सांगितलेलं आहे की बिफोर अप्लाइंग प्लीज डाउनलोड अँड रीड द डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट फॉर नंबर ऑफ पोस्ट अँड अदर इन्फॉर्मेशन. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्याला एक प्रकारचं एक सांगितलेलं आहे, डिस्क्लेमर केलेलं आहे की तुम्ही जाहिरात म्हणजे हे पद अप्लाय करत असताना, फॉर्म भरत असताना आधी जाहिरात वाचून घ्या. तुम्हाला जाहिरात वाचायची असेल, तुम्ही डाउनलोड पीडीएफ करा, ती प्रॉपर गट ब जाहिरात तुमच्या समोर प्रदर्शित होऊन जाईल. जाहिरात तुम्ही वाचली असेल तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, याला क्लिक करावं लागेल, चेक एलिजिबिलिटी, म्हणजेच तुम्ही गट ब परीक्षेला पात्र आहात का, बरोबर. याला क्लिक केल्यावर माझ्या समोर इथं सगळं असं येतं बघा, चेक एलिजिबिलिटी केलं, बरोबर, असा खाली एक सिम्बॉल येतो, एक ग्रीन कलरचं एक तुमचं कोटेशन येतं, यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. म्हणजे मी गट ब ला क्लिक केलं होतं, व्ह्यू केलं होतं, आता चेक एलिजिबिलिटी पण केली. आता मला कळालं की मी ह्या परीक्षेला, मी ह्या पदांसाठी पात्र आहे. आता पात्र आहे म्हणल्यावर लक्षात ठेवायचं, तुम्हाला इथे बघा, सिलेक्ट द पोस्ट. आता पोस्ट म्हणजे हेच तुमचं लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला फक्त टिक मार्क करायचं आहे. बघा, जेव्हा जेव्हा असे काही बॉक्स असतात, त्या बॉक्सला क्लिक केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, म्हणून हे तुम्हाला टिक मार्क करावं लागेल, लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा जसं की तुम्ही आता जेव्हा फॉर्म ओपन कराल, तुम्हाला समजेल तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी आवेदन करायचं आहे. आता समजा आता माझी कॅटेगरी एससीबीसी आहे, तर इथं मला किती किंमत येणार आहे, 294 रुपये या ठिकाणी किंमत येणार आहे. ठीक आहे, आपला पूर्व परीक्षा फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. आता इथे क्लिक केल्यावर या ठिकाणी अप्लाय आहे बघा. ओके, म्हणजे तुम्ही क्लिक केलं, सगळे व्यवस्थित वाचलं, क्लिक केलं. आता मला अप्लाय करायचं, म्हणजे मला आवेदन करायचंय की मी गट ब पूर्व परीक्षेला सध्या अप्लाय करू इच्छितो. ठीक आहे. अप्लाय केल्यानंतर लक्षात ठेवायचं, आता एक विद्यार्थी मित्राचा हा फॉर्म आहे, तुमच्या इथं सगळी माहिती येते बघा. त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी येतं, त्याचं आडनाव असेल, त्याचं स्वतःचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, आईचं नाव असेल, पुन्हा डेट ऑफ बर्थ असेल, पुन्हा देवनागरीमध्ये म्हणजे प्रॉपर मराठीमध्ये नाव येतं. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. मदर टंग आपली मराठी आहे, त्याचा मोबाईल नंबर जो असेल किंवा ईमेल आयडी जो असेल, लक्षात ठेवायचं. ह्या तुम्ही सुरुवातीला इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या. आता जेव्हा मी अप्लाय पोस्ट केल्यानंतर त्यांनी तुम्हाला एक विशेष सूचना सांगितलेली आहे. काय सूचना आहे बघा, अपलोड किंवा सिलेक्ट अपलोडेड डॉक्युमेंट्स. म्हणजे काय, तुमच्या कॅटेगरीचं प्रूफ, तुम्ही ज्या जातीतनं दाखला भरणार आहात, ओबीसी असेल, एससीबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, एनटीबी असेल, एनटीसीडी असेल, विजय असेल, एसबीसी असेल, कोणताही सामाजिक जातीचा तुमच्याकडे दाखला असेल, तुम्हाला या ठिकाणी टिकमार्क करायची आहे. आता यानं ऑलरेडी 1-2 परीक्षेला अप्लाय केलं होतं, त्यामुळं त्याचं ऑलरेडी तिथे डॉक्युमेंट आहे बघा, रिअपलोड करायची गरज नाही. पण तिथं जर समजा एखादा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं नसेल तर असा एक मार्क येतो बघा, नॉट अपलोडेड. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी रेड मार्क आहेत, रेड सूचना मार्क म्हणजे तुम्हाला सूचना सांगितलेली आहे, अपलोड केलं नसेल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मग इथं ऑप्शन येतो बघा, अपलोड म्हणून. म्हणजे मला कळालं, मला कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचंय, मला डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचंय. आता जे जे सर्टिफिकेट्स लागतात फॉर्म भरण्यासाठी, लक्षात ठेवायचं, त्यांच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. आपल्या एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तो अवेलेबल आहे की 8 प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट असतात. जातीचं असेल, डोमेसाईल असेल, किंवा अनाथांचं आरक्षण असेल, किंवा दिव्यांगांचं असेल, खेळाडूचं असेल, महिलांचं असेल, हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. कारण अभ्यास करणं, परीक्षेत तयारी करणं हा एक भाग आहे, पण प्रॉपर फॉर्म भरणं, जातीचे दाखले आपले काढून घेणं, वैध दाखले काढून घेणं त्या तारखेपर्यंत हे सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. सो विद्यार्थी जर इथे कन्फ्युज झाले असतील त्यांनी तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर आता बघा, या विद्यार्थ्यानं इथं एनसीएल नावाचा दाखला अपलोड केलेला नाही. म्हणजेच काय, तुम्ही जे दाखले अपलोड करत नाहीत तुम्हाला त्या ठिकाणी लाल मार्कच्या सूचना येतात. आता इथं मला अपलोड करायचं आहे, मी अपलोड केल्यावर फक्त लक्षात ठेवायचं, आयोगानं सांगितल्याप्रमाणे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपातच अपलोड करावे लागतील. काय म्हटलं मी, आयोगानं सांगितल्याप्रमाणे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावे लागतील. त्याची साईज किती असेल तर 50 ते 500 KB, हे सुद्धा लक्षात ठेवायचं.
उगाच 2 MB 3 MB जरा डार्क दिसू देत असला काही गोपाना करायचं नाही. आयोगानं जाहिरातीमध्ये सविस्तर या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपण एक अभ्यासू विद्यार्थी आहोत, आपण या गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे. तर 50 ते 500 KB पर्यंत मध्ये पण चालेल, काय हरकत नाही. मध्ये तुम्ही PDF डॉक्युमेंट करायचं, तुम्ही JPG करा, त्याचं कन्वर्ट टू PDF करा, पण तुमच्याकडे सेव्ह पाहिजेत, लक्षात ठेवायचं. ओके, आता इथं नॉट अपलोडेड आहे. आता अपलोड केल्यावर तुम्हाला इथं येईल बघा, पुन्हा झाला अपलोड. म्हणजे बघा अशा 3 ठिकाणी तुम्हाला असा बरोबर चेक मार्क येईल. ठीक आहे, पुन्हा रिअपलोड करायची गरज नाही. समजा तुम्हाला असं वाटतंय की तुमचं डॉक्युमेंट समजा जुनं आहे, तुम्हाला वाटलं की त्याच्याऐवजी मला अजून एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला काय करावं लागेल, रिअपलोड करावं लागेल. जेणेकरून काय होईल, जे तुम्ही अपलोड केलं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी दुसरं अपलोड करू शकता. की तुमच्या मनात अजून एक शंका असेल की सर मी एवढे डॉक्युमेंट्स केलेले आहेत, खरंच माझं बरोबर आहे का, तर लक्षात ठेवायचं कॅटेगरी सर्टिफिकेट इथे बघा, व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट. म्हणजे तुम्ही कॅटेगरी सर्टिफिकेट जे अपलोड केलं असेल तुम्ही व्ह्यू करा, ते चेक करा बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही चेक सुद्धा करू शकता. प्रूफ ऑफ डोमेसाईल शक्यतो सध्या 15 वर्षापूर्वीचा नसावा, म्हणजेच काय 2012-13 नंतरचा चालेल. खूप 2000 आधी 2009 2008 2010 असं नको. ठीक आहे, 15 वर्षापूर्वी लक्षात ठेवायचं. तर हे तुम्ही सुद्धा व्ह्यू करू शकता. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, लक्षात ठेवायचं NCL तुम्हाला सध्या 3 वर्ष लागू असेल तर तुम्हाला पुन्हा काढायचं नाही, लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी 2024 ला काढला असेल तर त्यांनी लक्षात ठेवायचं त्यांचा NCL हा 31 मार्च 2027 पर्यंत लागू आहे. EWS डॉक्युमेंट वेगळं. अजून सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप जास्त प्रश्न आहेत. EWS फक्त ओपनवाल्यांनाच लागू होतो ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांचं क्षेत्र 1000 स्क्वेअर फीट किंवा जमीन असेल ते थोडंसं तुम्हाला बघावं लागेल. कुठल्याही जातीचं आरक्षण घेत असणाऱ्या व्यक्तीला EWS घेता येणार नाही. समजा मी मराठा आरक्षण घेतो SCBC, मला EWS घेता येत नाही. मी SC असेल तरी पण मला घेता येत नाही. EWS फक्त लक्षात ठेवायचं इकॉनॉमिकल विकर सेक्शन, जे ओपन मध्ये आहेत, ज्यांना कोणताही सामाजिक जातीचा लाभ घेता येत नाही, असे ओपन मधले ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच EWS घेता येतो, हे लक्षात ठेवायचं. EWS दाखले दरवर्षी लागतात, पण NCL दाखला एकदा काढला 3 वर्ष व्हॅलिड असतो. काही तुम्हाला समजलं नसेल तर बिंदास तुमचे दाखले बघा, त्या दाखल्यावर तुमचं सगळं असतं. सिरियल नंबर, ठिकाण आहे, तुमच्या नावानं दाखला किंवा वडिलांच्या नावानं असेल आणि खाली तहसीलदारची सही असते, कार्यकारी दंडाधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी तहसीलदार ते पण आहे. आणि खाली लिहिलं असतं बघा तुमचा NCL 31 मार्च 27 पर्यंत व्हॅलिड आहे, तुमचा NCL 31 मार्च 26 पर्यंत. आता मात्र MPSC काय केले, या जाहिरातीसाठी 2025-26 त्याचबरोबर 26-27 दाखला त्यांनी लागू केलेला आहे. म्हणजे काय हरकत नाही, जुना दाखला असेल आधीचा 26 पर्यंतचा तो पण लागू आहे, 27 पर्यंतचा असेल आता तुम्ही नवीनच काढला असेल तो पण लागू आहे. कारण काय आहे 31 मार्च नंतर काय लोकांनी दाखले काढले 4 एप्रिल 5 एप्रिल त्यांना हा दाखला मिळणार, लक्षात ठेवायचं. आणि ज्यांनी आज दाखले काढले असतील त्यांना हा दाखला मिळणार, लक्षात ठेवा. कारण का तसं बघायला गेलं तर ही ऍड आपली मार्च मध्ये येणार होती, मार्च म्हणजे लक्षात ठेवायचं 2026 मार्च, पण ऍड आली 10 एप्रिलला. आता प्रॉब्लेम काय होतो, ऍड लेट आल्यामुळं काय विद्यार्थ्यांनी हा पण दाखला काढला असेल 27 म्हणजे इथला 26-27 तो पण लागू आहे आणि आधीचा पण लागू आहे. EWS आणि NCL जरा व्यवस्थित बघून घ्यायचं. ओके, त्यानंतर याच्या खाली जेव्हा तुम्ही पुन्हा जाल तिथे खाली दिले बघा त्यांनी सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर. तुम्हाला एक काय करावं लागेल, ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची आहे, महाराष्ट्रामध्ये ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होते पूर्व परीक्षा. लक्षात ठेवायचं तुम्हाला एक केंद्र निवडणं गरजेचं आहे, तुम्हाला एकच केंद्र निवडावं लागेल. बाकी बँकिंगच्या वगैरे बाकीच्या ऑनलाईन एक्झाम वेगळे असतात, त्यांना तुम्हाला 3 निवडावे लागतात, तुम्हाला इथे एकच निवडायचं आहे. लक्षाट ठेवा, जेव्हा तुम्ही इथे क्लिक कराल, क्लिक केल्यावर A पासून ते Z पर्यंत जेवढे आपल्या जिल्ह्यांची नावं आहेत, म्हणजे सुरुवातीला समजा असेल अकोला किंवा B वर्ण असेल, C वर्ण असेल, असं करत करत समजा मी सिलेक्ट केलं नाशिक, याचा अर्थ काय माझी परीक्षा नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही होणार, सिटीच्या एरियामध्ये, लक्षात ठेवायचं. ओके, हे क्लिअर करायचं. त्यानंतर इथं पुन्हा खाली डिक्लेरेशन, म्हणजे तुमची सहमती आहे, तुम्ही हा स्वतः फॉर्म भरत आहात, सहमती आहे, डिक्लेरेशन आहे, तुम्ही घोषणापत्र देताय की तुमचं नाव तुमचं इथे नाव असेल, जे काय तुम्ही फॉर्म भराल तो व्यक्ती सगळं नाव येणार, ह्याला फक्त टिकमार्क करायचा. पुन्हा ते एक चेकबॉक्स असतो, लक्षात ठेवायचं. चेकबॉक्सला टिकमार्क करत चला, त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. पुन्हा जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आहात तुम्हाला या ठिकाणी सुद्धा एकदा सगळ्या सविस्तर माहिती बघायची आहे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असतो, डेट सुद्धा असते, इश्युइंग डेट सुद्धा असते, लक्षात ठेवायचं. NCL पण चेक करा, NCL सुद्धा महत्वाचं आहे, हे सुद्धा बघायचं. ओके, आता इथं थोडासा जुना NCL आहे, तो अपडेट केलेला नवीन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अजून पुढे जाल तेव्हा तुम्हाला लोकेशन टाकलं नाशिक, इथे तुमचा सिग्नेचर येते, तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केलेले असते, तुमचा इथे या ठिकाणी फोटो येतो
आणि पुन्हा सबमिट केल्यावर आता बघा, तुम्ही तुमचा फॉर्म सगळ्या पॉइंट पुढे पुढे गेला, सबमिट केल्यावर जेव्हा तुम्ही सबमिट प्रॉपरली कराल, इथं सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन बघत चला. बऱ्याच वेळा कळतं की माझा सर्टिफिकेट नंबर थोडा चुकलेला आहे, म्हणजे काय, तुम्ही पुन्हा माघारी जाऊन प्रोफाईल क्रिएट मध्ये तुम्ही अनलॉक करून हे सुद्धा नवीन टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हे सगळं क्लिअर आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला एक पेज येईल, तुम्हाला त्या ठिकाणी पे फीज करायचं आहे. म्हणजे ओपन असाल तुम्हाला 394 फी आहेत, आणि कोणत्या प्रकारचं मागासवर्गीय म्हणजे फॉर एक्झाम्पल एसबीसी एससीबीसी कुणी असेल त्यांना 294 फी आहे, लक्षात ठेवायचं. ओके, ओबीसी वगैरे. आता बघा, इथं क्लिक केल्यावर तुम्हाला बरोबर अशी विंडो ओपन होणार. काय, सिलेक्ट पेमेंट मोड. आता तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, तर त्यांनी सांगितलेलं आहे युअर ऍप्लिकेशन इज सेव्ड सक्सेसफुली. तुमचं सगळं ऍप्लिकेशन त्यांनी सेव्ह केलेलं आहे. प्लीज प्रोसीड फॉर पेमेंट. तर पेमेंट पटकन करून घ्या. बघा, जर या पॉइंटला तुमचं जर पेमेंट राहिलं असेल किंवा तुम्ही जर पुढे गेला, पेमेंट सक्सेसफुल झालं नाही, तर तुमच्या प्रोफाईलला जाऊन माय अकाउंटला जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल. आता अशी एक विंडो आल्यावर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट इथे दिले बघा, त्यांनी इथे गोल दिलेला आहे, याला क्लिक केले की अशी टिक येते. ठीक आहे, ऑनलाईन पेमेंट म्हणजे काय, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याची इच्छा आहे. फक्त लक्षात त्यांनी काय सांगितलेलं आहे, लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेमेंट 30. याची गरज नाही, फक्त माहिती असू द्यात. तुम्ही ओके करा. ओके केल्यावर बघा, इथे टिक मार्क केलं, ओके केल्यावर इथे एसबीआय असा ऑप्शन येतो आणि इज बज नावाचं एक ऑप्शन आहे, ते एसबीआय ला क्लिक करायचं. पुन्हा ओके केल्यावर तुम्हाला डिरेक्टली एक बँकेची वेबसाईट येते. कुठली, स्टेट बँक ऑफ इंडिया कॉर्पोरेट. फॉर्म भरत असताना एमपीएससी ने एसबीआयशी टाईप केलेलं आहे. मग लक्षात ठेवायचं, तुम्हाला त्यांच्या वेबसाईटला म्हणजे तुम्ही जेव्हा इथे क्लिक कराल ओके म्हणून, तर एक बँकेची अशी वेबसाईट येते एसबीआयची. त्यात जाऊन तुम्ही डेबिट कार्ड सिलेक्ट करा, क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा. शक्यतो कार्ड पेमेंट वापरत चला. कार्ड पेमेंटचे बरोबर सक्सेसफुल होऊन जातात ट्रान्झॅक्शन. युपीआय वगैरे इज बज वरनं शक्यतो जाऊ नका. भरपूर विद्यार्थ्याचा एक असं असतं की सर आम्ही कुठल्या मार्गाने पेमेंट करू शकतो. शक्यतो डेबिट कार्डनं पेमेंट करा. तुमच्याकडे नसेल, घरातल्यांचं घ्या, मित्राचं घ्या, त्यांना पुन्हा तुम्ही जे असेल ते पैसे पाठवून ठेवा, लक्षात ठेवायचं. ओके, आता इथं ओके केल्यावर हा सगळा तुम्ही फॉर्म सबमिट केला, बँकेच्या ठिकाणी गेला, बँकेला तुम्ही एकदा ते डेबिट कार्डचा नंबर टाकला, सीव्ही तुमचा तो कुठला तो आपला जो सिक्युरिटी क्रमांक आहे 3 अंकी तो टाकल्यावर, एक्सपायरी टाकल्यावर तुमचं काय महिना आणि जे कोणतं साल जे कोणतं वर्ष असेल त्यानंतर तुम्हाला असं सांगण्यात येईल की बाबा तुम्ही पेमेंट केलेलं आहे सक्सेसफुली. आणि पुन्हा क्लिक केल्यावर तुम्ही अशा पुन्हा एका पेजला जाता. आता बघा, जो काय मी फॉर्म भरला त्या ठिकाणी मला असं येते बघा, माय अकाउंटला जायचं. माय अकाउंटला तुम्हाला समजतं की तुमचं आता सगळं कंप्लीट झालेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही या पॉइंटला आला, माय अकाउंटला गेल्यावर माय अकाउंटला क्लिक करायचं. तिथे गेल्यावर असे आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या कुठल्या परीक्षा दिल्या असतील तर सगळ्यात शेवटी जायचं. बघा, आता शेवटी गेल्यावर तुम्हाला समजेल की या ठिकाणी तुम्ही फॉर्म अपलोड केलेला, सॉरी फीज पेड म्हणून येतं बघा, फीज पेड. आता इथे 2 महत्वाच्या गोष्टी असतात. एक असतं व्ह्यू. आता समजा ज्यांची फी पे झाली नसेल तर इथं असतं फेल्युअर, फीज नॉट पेड म्हणून, किंवा फेल्युअर असेल रेड मार्क मध्ये, त्यांनी काय करायचं, पे नाव सिलेक्ट करायचं. आता माझं फीज पेड झालेली आहे, माझा फॉर्म सुद्धा सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. बघा, जर सक्सेसफुल सबमिट करायचं असेल तर फीज भरणं गरजेचं आहे. ज्यांच्या फीज अडकलेल्या असतील, ज्यांच्या अनसक्सेसफुल झाल्या असतील, तुम्हाला इथं समजणार कुठं, माय अकाउंटला जाऊन. माय अकाउंटला गेला, लिस्ट खाली भरपूर अशी येते. तुमच्या शक्यतो जर समजा पहिलीच परीक्षा असेल तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, आता इथं पे नाव केल्यावर पुन्हा त्या बँकेच्या वेबसाईटला जा, पे करा, सगळ्या गोष्टी होतील. तुम्ही ते चेक करू शकता की फीज पेड आहे. 2 गोष्टी महत्वाच्या काही आहेत. तुम्ही ज्या फॉर्मची फी पे केली त्याला व्ह्यू केलं, व्ह्यू केल्यावर तुम्हाला पुन्हा असा एक सगळं येईल बघा की चला कुठली परीक्षा आहे, महाराष्ट्र गट ब. ठीक आहे, स्टार्ट कधी ऍप्लिकेशन झालं, 10 एप्रिल. त्या खाली सगळ्या व्यक्तीचं नाव वगैरे असतं. ओके, पोस्ट कोणत्या आहेत तर गट ब च्या आहेत, महाराष्ट्र गट ब तुम्ही अप्लाय केलेला आहे. म्हणजे काय, खात्री येते की ज्या परीक्षेला मी अप्लाय करत होतो माझी फीज पेड झालाय की नाही मला चेक करता येतं. कधी, इथं व्ह्यू केल्यावर. आता इथे एक ऑप्शन बघा, पेमेंट हिस्ट्री. तुम्ही याला जरी क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, असं एक येतं बघा. कधी, पेमेंट हिस्ट्रीला क्लिक केल्यावर तुमच्या समोर असं एक येतं काय, तर मी बरोबर 10:40 फॉर्म सबमिट केला, अपडेट झालं फीज वगैरे. ओके, ऍप्लिकेशन पूर्ण झालं, ऑनलाईन मोडनं मी फीज भरल्या. इथं आले बघा सक्सेस म्हणून. एकदा का सक्सेस झाला म्हणजेच काय, तुमची फीज प्रॉपरली जमा झालेल्या आहेत, तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. लक्षात ठेवायचं. हे जर तुम्हाला असं हवं म्हणजे नको असेल, लक्षात ठेवा, तुमच्या माय अकाउंटला गेल्यावर जेव्हा तुम्ही माय अकाउंटला क्लिक कराल, जेव्हा या परीक्षेला सिलेक्ट कराल व्ह्यू म्हणून, असं कोपऱ्यात येतं बघा. कोपऱ्यात काय येतं, फीज असं येतं बघा. इथे व्ह्यू केल्यावर तुमची पीडीएफ डाउनलोड होते, त्याच्यात सुद्धा नमूद केलेलं असतं की तुम्ही प्रॉपरली फीज भरलेल्या आहे. लक्षात ठेवायचं. सो असा ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे
प्रोफाईल क्रिएट करणं हा एक महत्वाचा भाग आहे. प्रोफाईल क्रिएट करत असताना 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. प्रॉपर तुमचं नाव व्यवस्थित टाका. दुसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर. तिसरी गोष्ट तुमचा ईमेल आयडी, तो सुद्धा महत्वाचा आहे. आणि अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत. डॉक्युमेंटचे नंबर प्रॉपरली अपलोड करा प्रोफाईल क्रिएट करत असताना. लक्षात ठेवायचं, डॉक्युमेंट्स डोमेसाईल लागणार, जातीचं तुमचं आरक्षण लागेल, जे काही डॉक्युमेंट तुम्ही काढलेले आहेत. एनसीएल असेल तर एनसीएल लागेल, ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस लागेल, डोमेसाईलचा नंबर पण टाकावा लागेल. लक्षात ठेवा, कधी प्रोफाईल क्रिएट करताना. प्रोफाईल क्रिएट करणं हा जोखमीचा टास्क आहे. एकदा प्रोफाईल क्रिएट झाली नंतर तुम्ही पटकन 5 मिनिटांमध्ये फॉर्म सबमिट करू शकता. कारण का, प्रोफाईलचा सगळाच भाग त्या ऑटोमॅटिक तिकडे ट्रान्सफर होऊन जातो. तुम्हाला फक्त काय बघायचंय, 3 डॉक्युमेंट्स बघायचे आहेत. कुठले कुठले? डोमेसाईल चेक करायचा, जातीचा दाखला चेक करायचा, एनसीएल असेल तर चेक करायचं. लक्षात ठेवायचं, एनसीएल असेल तर चेक करा, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही, एनसीएल हे दाखला 3 वर्ष तुम्हाला चालू शकतो. फक्त डेट चेक करायची. ईडब्ल्यूएस तुम्हाला दरवर्षी लागेल, हे सुद्धा महत्वाचं आहे. ईडब्ल्यू आता बरेचसे विद्यार्थी कमेंटला टाकतात, सर मी एनटी मध्ये आहे, मी विजे मध्ये आहे, मला ईडब्ल्यूएस चालेल का? तुम्ही सामाजिक जातींचं आरक्षण घेतलेलं आहे. सामाजिक जातींचं आरक्षण घेतल्यावर तुम्हाला ईडब्ल्यूएस लागू होत नाही. ईडब्ल्यूएस फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहेत, पण त्यांनी कुठल्याही जातीमध्ये येता कामा नये, म्हणजेच ओपनची कॅटेगरी. लक्षात ठेवायचं, एससीबीसी वाले पण ईडब्ल्यूएस काढू शकत नाहीत. एससीबीसी वाल्यांनी मराठा आरक्षण घेतलेलं आहे, ते तुमचं सोशल इकॉनॉमिकल जे काय बॅकवर्ड क्लास आहे, एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस. आता लक्षात ठेवायचं, एससीबीसी मध्ये तुमची एक जात झाली, समजा मराठा घेतलं, तुम्ही सध्या ओपन कॅटेगरीमध्ये येणार नाही, तुम्ही सध्या मराठा कॅटेगरीमध्ये गेला. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, सो अशा व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. कुठं काय पॉईंट वाटला, अजून तुम्हाला दाखल्याबद्दल काही महत्वाची माहिती हवी असेल, कमेंटला व्यवस्थित टाकत चला. तुम्हाला सगळ्या ठिकाणी प्रॉपर उत्तर दिलं जाईल. पण डॉक्युमेंट्स मित्रांनो प्रॉपरली अपलोड करा. आता जी तुम्ही प्रोफाईल भराल हीच तुमची प्रोफाईल सबमिट होते आणि तुम्हाला यानुसारच तुम्हाला जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल, तुमचं ज्यावेळी नाव येईल लिस्टमध्ये सगळ्या रँकमध्ये, तेव्हा तुम्हाला डीवीला जावं लागतं. कधी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जसा तुम्ही फॉर्म अप्लाय केलेला आहे, ज्या प्रकारच्या ज्या पद्धतीने तुम्ही दाखले टाकलेले आहेत, तेच तुम्हाला दाखले त्या ठिकाणी अफिडेव्हिट म्हणजे त्या ठिकाणी प्रदर्शित करावे लागतात. समजा या ठिकाणी नंबर आहे 97, समजा जस्ट मी एक्झाम्पल घेतोय 9831, तिकडे दाखला वेगळाच घेऊन गेलाय, तर तुम्हाला त्या ठिकाणी साईडला ठेवतात, कधी कधी रद्द पण करतात. कारण का, डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. डोमेसाईल नसेल, एनसीएल नसेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्येच पकडतात. त्यामुळे आपापले डॉक्युमेंट्स क्लिअरली काढा. थोडासा आपल्याकडे वेळ आहे अजून. 30 एप्रिल लास्ट डेट आहे. आज जवळपास समजा आज 15 तारीख पकडली, 10 दिवसामध्ये डॉक्युमेंट्स येतात, 7 दिवसामध्ये डॉक्युमेंट्स येतात. जवळच्या आपला महाई सेवा केंद्रामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी सेतूमध्ये जा, तहसीलदार कार्यालय साईडलाच किंवा आसपास असतं बघा, सेतूला जा, अप्लाय करा, दाखले काढा पटकन. तुम्हाला खूप जास्त महत्वाचे आहेत. आगामी काळामध्ये गट क पण परीक्षा येणार आहे बघा, गट क. तर गट कला सुद्धा हेच तुम्हाला दाखले लागतील. त्यामुळे आता पटकन काढून घ्या, जास्त वेळ घालवू नका. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुन्हा तुम्ही गेला सक्सेसफुली माय अकाउंटला गेला, तिथे गेल्यावर लक्षात ठेवायचं हे सगळं चेक केलं, इथे आहे बघा